कोल्हापूरच्या ॲडव्हेंचरच्या मदतीनं 17 जणांचा चमू एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी 24 ऑक्टोबर रोजी काठमांडूला रवाना झाला. एकूण 17 दिवसांच्या या मोहिमेसाठी 18 वर्षापासून 67 वर्षापर्यंतचे साहसवेडे स्त्री आणि पुरुष सहभागी झालेत. कोल्हापूरमधून एकाच वेळेला 17 जण एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मोहिमेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरची गिनीज रेकॉर्ड होल्डर नृत्यांगना संयोगिता पाटील आणि तिच्या 3 शिष्या अशा 4 जणी थँगबोचे 13,000 फूट, बेस कॅम्प 17,500 फूट आणि काला पठार 19,400 फूट उंचीवर भरतनाट्यम सादर करणार आहेत. या मोहिमेमध्ये ॲस्टर आधारचे डॉक्टर शैलेंद्र नवरे, डॉक्टर अमोल कोडोलीकर, नृत्य विशारद संयोगिता पाटील, तिच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज, प्रांजली दळवी, डॉक्टर सुमती कुलकर्णी, डॉक्टर अनिता कदम, डॉक्टर प्रदीप पाटील आणि त्यांची कन्या सई पाटील, निवृत्त न्यायाधीश वंदना प्रभू तेंडुलकर, रॉकटेक इंजिनियर्सचे अभय देशपांडे, संग्राम शेवरे, राजेंद्र पाटील आणि अश्वथा विधाते हे सहभागी झाले आहेत. कोल्हापूरची युवा गिर्यारोहिका खुशी कांबोज ही या मोहिमेचं नेतृत्व करतीये. ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज हे सोबत मार्गदर्शक असणार आहेत. विनोद कांबोज यांनी 1987 साली अरुण बेळगावकर आणि नारायण जाधव यांच्या साथीनं पहिल्यांदा एव्हरेस्ट बेस कॅम्प केला होता. यावर्षीची विनोद कांबोज यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पची 21वी तर समिट ॲडव्हेंचरची 20वी मोहीम आहे. खुशीनं वयाच्या 11व्या वर्षी वडिलांसोबत हा ट्रेक केला होता. आज तिचे वडील विनोद कांबोज हे वयाच्या 62व्या वर्षीसुद्धा खुशीबरोबर एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करतायत.